20 वर्षांच्या अर्जुनने जेनेरिक आधारच्या माध्यमातून रिव्होल्यूशन केले असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाण्यात केले। जेनेरिक आधारच्या नव्या 101 प्रोडक्टच्या उद्घाटनासाठी सौ अमृता फडणवीस ठाण्यात आल्या होत्या। यावेळी त्यांनी फार्मा वंडर किड अर्जुन देशपांडे यांचे कौतुक केले। आज अर्जुनचे वय 20 वर्ष आहे, परंतु मी जेव्हा 20 वर्षांचे होते तेव्हा तर मला काहीच माहिती नव्हतं की आयुष्यात काय करायचं। जे आई सांगेल तेच मी करायचे, परंतु आजची पिढी बदलली आहे। आजच्या तरुणांना पक्का माहिती आहे की आयुष्यात पुढे काय करायचं आहे। अर्जुनने स्थापन केलेल्या जेनेरिक आधार ही कंपनी नसून एक रिव्होल्यूशन आहे। ज्या नागरिकांना महागडी औषधे परवडत नाहीत अशांसाठी कमी दरात क्वालिटी औषधं पुरवण्याचे ध्येय या तरुण उद्योजकाने मनाशी बांधलं आणि पाहता पाहता आज एक प्रकारचा जागतिक विक्रम झाल्याचे सौ अमृता फडणवीस यांनी सांगितले। अर्जुन यांनी स्वतःसाठी नाही तर सामान्य गोरगरीब जनतेसाठी जेनेरिक मेडिसिन बाजारात आणली आहे, हे नक्कीच प्रेरणादायी आहे। जेनेरिक आधारचे 1500 केंद्र कार्यरत असणं हे देखील खूप मोठं काम असल्याचं फडणवीस यांनी सांगितले। जेनेरिक आधारच्या माध्यमातून सामान्यांना रोजगार व्यवसाय निर्माण होण्यास देखील मदत होत आहे। देशामध्ये प्रत्येक महागडी औषधे कुठली आहेत हे जसं लोकांना माहिती असणं गरजेचं आहे, तसेच जेनेरिक आधारची देखील माहिती असणे गरजेचे असल्याचे सौ फडणवीस यांनी सांगितले। आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील जेनेरिक आधारला भरघोस यश मिळेल असे प्रतिपादन सौ अमृता फडणवीस यांनी केले। आजची तरुण पिढी ही एक प्रकारे सोशल एंटरप्रेन्योर्स असल्याचे फडणवीस यांनी सांगितले। जेनेरिक आधारच्या यशात अर्जुनचा वाटा खूप मोलाचा आहे, परंतु अर्जुनच्या बरोबरीने त्यांना साथ देणारी त्यांच्या मातोश्रींचं देखील महत्त्वाचं काम आहे असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले। यावेळी फार्मा वंडर किड अर्जुन देशपांडे यांनी सांगितले, पॉलिसी पेन्शन होल्डर्सना याचा जवळजवळ 80% पॉलिसी पेन्शन होल्डर्स यांचे जवळपास 80% पैसे जेनेरिक आधारच्या माध्यमातून वाचणार आहेत। आज भारतात अनेक गरिबांना वयोवृद्धांना जेनेरिक आधारमुळे मोठा फायदा झाला आहे। आम्ही जेनेरिक आधारच्या माध्यमातून जवळपास 1500 मायक्रो लेवल उद्योजक घडविले आहे आणि भविष्यातही आम्ही असेच उद्योजक घडवू असा विश्वास फार्मा वंडर किड अर्जुन देशपांडे यांनी व्यक्त केला। फार्मा वंडर किड अर्जुन देशपांडे यांनी सौ अमृता फडणवीस हा एक डायनॅमिक पर्सनॅलिटी असून समाजसेविका ते प्रख्यात गायिका तसेच नवनवीन कल्पनांना वाव देणाऱ्या आणि युवा पिढीला पुढे आणण्यासाठी तत्पर असणाऱ्या एक कार्यक्षम महिला असल्याचे अर्जुन देशपांडे यांनी सांगितले। आज आम्ही 7व्या टप्प्यातील नव्या प्रोडक्टचे लॉन्चिंग केले असून हे नवीन प्रोडक्ट्स गरिबांसाठी नक्कीच लाभदायी ठरतील असा विश्वास जेनेरिक आधारचे सर्वेसर्वा अर्जुन देशपांडे यांनी केले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, जेनेरिक आधारचे सर्वेसर्वा अर्जुन देशपांडे, पत्रकारितेच्या क्षेत्रात जवळपास 5 दशकांचा अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार तुषार राजे इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। मॅडम काय सांगाल, आज ठाण्यामध्ये आलेला आहात जेनेरिकच्या नवीन प्रोडक्टच्या लॉन्चमध्ये, काय सांगाल? मला खूप आनंद आहे की मी जेनेरिक न्यू प्रोडक्ट लॉन्चसाठी आलेली आहे। अर्जुन देशपांडे हे आत्मनिर्भर भारत आपण जो बनवतोय त्याचा त्यांनी ज्या प्रकारे जे आपले मेडिसिन्स असतात त्यांना अफोर्डेबल केलेलं आहे ही खूप जरुरी बाब आहे आजच्या भारतासाठी आणि मी त्यांना याच्यासाठी काँग्रॅच्युलेट। मॅडम कुठेतरी गरजूंना ह्याचा मोठा आधार होतो जेनेरिक आधारच्या माध्यमातून, आता नवीन पक्षांसाठी सुद्धा प्रोडक्ट जे आहे यांच्या जेनेरिक आधारच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत का, त्याबद्दल काय सांगाल? मला खूप आनंद आहे की ते कुठेही थांबत नाही, नवीन नवीन इन्व्हेन्शन्स करत असतात आणि जे लोकांना कामास येतात। तर जे एक आपलं स्वप्न असायचं की मेडिसिन्स अफोर्डेबल राहावे किंवा फार्मा सेक्टर जो आहे तो एक सोशल सेक्टर व्हावा, त्या प्रकारे त्यांनी याला एक सोशल अँगल घेऊन एक खूप मोठं काम सुद्धा केलेलं। मॅडम संजय राऊतांना ठाण्यामधनं जे आहे धमकी दिलेले आहे त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं पण हे नवीन मेडिसिन
बनवतील, ज्यांनी आपल्या महाराष्ट्रात शांती राहील आणि एकमेकांवर दगडफेक बंद होईल. मॅडम हिंदीमध्ये एकनाथ शिंदेना शिवसेना नाव आणि चिन्ह मिळालं धनुष्यबाणाचं, आपली प्रतिक्रिया नाही आलेली याच्यावर काय सांगाल? कॉंग्रॅच्युलेशन. मैडम सेम हिंदी में रिपीट करा। जेनरिक का न्यू ओपनिंग हो रहा है मैम, क्या कहेंगे उसके बारे में? मुझे बहुत खुशी है कि आज जेनरिक आधार में फिर एक न्यू प्रोडक्ट डिज़ाइन करके हमारे सामने लाया है, जो गरीब आदमी, आम आदमी को दवाई के तौर पे काम आएगा। इस तरह का ये जो रेवोल्यूशन है, इन्होंने जो फार्मा सेक्टर को एक सोशल सेक्टर में कन्वर्ट किया है, ये बहुत ही उम्दा बात है और मुझे लगता है गरीब लोगों को इसका बहुत फ़ायदा होगा, एक सामान्य नागरिक को इसका बहुत फायदा होगा। उल्टा बात मत कर भाई। हाँ, सब काम करने के लिए ज्या प्रकारे आपण आता दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची शानदार सुरुवात केलेली आहे। आता आपल्या समोर जेनरिक आधारचे सिमरन आणि ऋतुजा हे छानशी गणेश वंदना सादर करतील। अभी मैं अर्जुन सर से विनती करूंगा कि वो हमारे सम्माननीय अतिथि आदरणीय अमृता जी को व्यासपीठ पे लेके आए। अभी हमारे साथ जो आज उनके बारे में हमारे जेनरिक आधार के या ठिकाणी आपण पाहू शकतो जेनरिक आधारचे So ladies and gentlemen, today on in generic Aadhaar, a very famous personality and very versatile personality, Jai Gangajal, and also ma'am also sing a song into the very famous music video Fir Se with a very legendary actor Mr. Amitabh Bachchan, and also ma'am song a very beautiful song Mumbai River Anthem, and also Madam has sung a very good song into for the attack victims Alag Mera Ye Rang Hai, and also for the Corona warriors Women of the year 2015 अनेक वर्षांपासून जेनरिक आधार व जेनरिक आधारचे सर्व अर्जुन देशपांडे यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी
चांगले औषधं जी आहेत ती अल्प दरामध्ये जी आहे ती उपलब्ध करून देण्यात येतात। तसेच आपण या ठिकाणी पाहू शकतो जेनरिक आधार या औषधी उत्पादन कंपनीचा यंदाचा जो आहे तो 7वा अनावरण सोहळा आणि या 7व्या अनावरण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तसेच सामाजिक कार्यकर्ते अमृताताई देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा 7व्या टप्प्याचा अनावरण सोहळा पार पडला। Amrita Fadnavis madam and also Arjun sir who make it was done with a very big way today India to make it affordable. मैं अर्जुन सर से रिक्वेस्ट कर जेनरिक आधार या औषधी उत्पादन कंपनीचे सर्वेसर्वा अर्जुन देशपांडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी अमृताताई देवेंद्र फडणवीस यांचं जे आहे ते स्वागत केलं जात आहे। मोठ्या उत्साहाने आपण या ठिकाणी पाहू शकतो अमृताताई देवेंद्र फडणवीस यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। जेनरिक आधारचे सर्वेसर्वा अर्जुन देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा संपूर्ण जो आहे तो अनावरण सोहळा पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। अभी हम एक ए भी देखेंगे, ये सिर्फ ए भी नहीं है। अमृता मैम मैं आपको बताना चाहूंगा कि जो जेनरिक आधार आज ग्राउंड लेवल पे जाके जो काम कर रहा है, आज वो अर्जुन सर जहाँ जहाँ भी जाते हैं, ग्रामीण क्षेत्र हो या शहर हो, वहाँ पे बहुत से ज्येष्ठ नागरिक वहाँ पे आते हैं और वो अर्जुन सर को आशीर्वाद देने के लिए आते हैं कि बेटा आज तक जो हमारी मेहनत की कमाई की लूट हो रही थी, आज आपने वो हमारे मेहनत के पैसे बचाए हैं और ढेर सारे आशीर्वाद वो अर्जुन सर को वहाँ पे देके जाते हैं। आज आपको इसमें देखने मिलेगा कि जेनरिक आधार ग्राउंड लेवल पे जाके कितना लोगों को सपोर्ट कर रहा है, पूरे देशवासियों के हजारों लाखों नहीं बल्कि करोड़ों रुपए बचा रहा है एक एफोर्डेबल हेल्थ केयर देके। एबी प्लीज सर 18 साल के लड़के ने मुंबई में इतिहास रच दिया। तेजी से बढ़ने वाली फार्मा कंपनी जेनरिक आधार अब लोगों को मौका दे रही है। जेनरिक आधार नामक फार्मा कंपनी का मकसद लोगों को सस्ती दवाइयां उपलब्ध कराना है। काळा बाजार सुरू आहे। एक इंजेक्शन हजारों रुपयांना विकला जात असताना एक 18 वर्षीय तरुण देवदूत बनून रुग्णाच्या मदतीला धावलाय अर्जुन देशपांडे। 2 साल पहले अर्जुन ने स्टार्टअप की शुरुआत की और मैं 2 साल के अंदर 100 से ज्यादा मेडिकल स्टोर्स की शुरुआत कर दी। 10 साल की कैसी ही युवा की कहानी देखिए। ये बात करते हैं 18 साल की उम्र में 3 साल इस लड़के की उम्र में 18 साल। जेनेरिक आधार के मैनेजिंग डायरेक्टर अर्जुन देशपांडे ने 16 साल की उम्र में की थी। देशपांडे को फाउंडर एंड CEO ऑफ जेनरिक आधार। अर्जुन देशपांडे 18-year-old एंटरप्रेन्योर। देशपांडे अर्जुन देशपांडे हो गया 18 वर्ष मैं अर्जुन देशपांडे इसकी मिसाल है मुंबई के अर्जुन देशपांडे। प्लीज वेलकम अर्जुन देशपांडे ऑफ जेनरिक आधार। अर्जुन देशपांडे हमने joining me now is Arjun Deshpande, the founder and CEO of जेनरिक आधार।
नजीमों में आशाएं, दिल में है अरमान यही, कुछ कर जाए, कुछ कर जाए। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे? तुम मुझको कब तक रोकोगे? मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है। मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है। बंजर माटी में पल कर मैंने मृत्यु से जीवन खींचा है। मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, मैं पत्थर पर लिखी इबारत हूं। शीशे से कब तक तोड़ोगे? मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे? तुम मुझको कब तक रोकोगे? इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है। इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है। तानों के भी शोर में रहकर सच कहने की आदत है। मैं सागर से भी गहरा हूं, मैं सागर से भी गहरा हूं। तुम कितने कंकड़ फेंकोगे? चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं। तुम मुझको कब तक रोकोगे? तुम मुझको कब तक रोकोगे? झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं। झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का शौक नहीं। अपने ही हाथों रचा स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं। तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे, तब तब कर सोना बनूंगा मैं। तुम मुझको कब तक रोकोगे? तुम मुझको कब तक रोकोगे? तुम मुझको कब तक रोकोगे? बहुत बढ़िया एवी था जेनरिक आधार की टेक्निकल टीम। थैंक यू फॉर सच अ वंडरफुल थिंग। कहते हैं ना, जब कोई आप अच्छा काम करते हो तो आपके 100 दुश्मन खड़े होते हैं, लेकिन वो 100 दुश्मनों के साथ जब करोड़ों हाथ आपको एक आशीर्वाद देने के लिए आगे बढ़ते हैं तो आपका रास्ता, आगे बढ़ने का रास्ता बहुत ही मुश्किल हो जाता है। और आज ठीक उसी तरह अमृता जी भी जेनरिक आधार के अर्जुन सर के एक्सपेंसिव मेडिसिन मुक्त भारत मिशन में जुड़ के एक सपोर्ट कर रही है, एक अच्छे काम के लिए, एक नोबल कॉज के लिए। आज अमृता जी हम बताना चाहेंगे ये 101 जो मेडिसिन हम लॉन्च कर रहे हैं, ये सिर्फ मेडिसिन ना होके एक आशा की किरण है। आज ये मेडिसिन की वजह से सीनियर सिटीजन्स हुए, पेंशन होल्डर्स हुए, या ऐसे बहुत से लोग होते हैं जिन्होंने डेली उनको दवाइयाँ लेनी होती है, जिनके बिल वहाँ पे 10-10, 15-15 हजार आते हैं, वो आज अर्जुन सर की वजह से 2-2.5 हजार रुपए में उनको वही मेडिसिन मिल रही है। और आज इसी की वजह से पूरे देश भर से सीनियर सिटीजन्स हो, पेंशन होल्डर्स हो, वो बहुत सारी दुआएं अर्जुन सर के लिए देते हैं। अभी सभी ने बहुत सी भागदौड़ कर ली है, तो थोड़ा सा आराम भी होना चाहिए। और थोड़ा सा एक बार पेट अगर थोड़ा सा भर जाए तो आगे काम करने के लिए हमें और जोश आएगा। तो एक हम 15 मिनट का ब्रेक लेंगे और फिर प्रोडक्ट लॉन्च का जो आप इंतजार कर रहे हो। सर लाईव्ह आहे काही लोकांचं, काही लोकांचं लॉन्च करून घ्या। ठीक है, मैं टीम को रिक्वेस्ट करूंगा प्रोडक्ट लॉन्च की तैयारी करनी है। या ठिकाणी आपण पाहू शकतो जेनरिक आधारचे सर्व
अर्जुन देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या ठिकाणी आपण पाहू शकतो जेनेरिक आधारचे सर्व अर्जुन देशपांडे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तसेच सामाजिक कार्यकर्ता अमृताताई देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जेनेरिक आधारच्या 101 औषधांचा या ठिकाणी अनावरण सोहळा जो आहे तो पार पडला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो जेनेरिक आधारचे सर्व अर्जुन देशपांडे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तसेच सामाजिक कार्यकर्ता अमृताताई देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आपण या ठिकाणी पाहू शकतो जेनेरिक आधारच्या 7व्या टप्प्याच्या 101 औषधांचा जो तो अनावरण सोहळा पार पडलेला आपल्याला पाहायला मिळते. आधार ही औषधी कंपनी नेहमीच जे ते संपूर्ण भारतामध्ये जे ते नागरिकांना अल्प दरामध्ये जे ते औषधं उपलब्ध करून देते. जेनेरिक औषधं सर्व जी आहे ती ह्या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध केली जातात. तसेच ह्या कंपनीचे सर्व अर्जुन देशपांडे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तसेच सामाजिक कार्यकर्ता अमृताताई देवेंद्र फडणवीस यांच्या शुभाशय आपण या ठिकाणी पाहू शकतो. जेनेरिक आधारच्या 7व्या टप्प्याच्या औषधांचा 101 औषधांचा जो अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आपल्याला पाहायला मिळतंय. जेनेरिक आधारचा संपूर्ण स्टाफ असेल सर्व जे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या उत्साहाने आपण या ठिकाणी पाहू शकतो या 7व्या टप्प्याचा अनावरण सोहळा जो तो पार पडत आहे. उनसे विनती करूंगा कि वो वेटरनरी के बारे में थोड़ा सा यहाँ पे बताइए. So it's really great day for all of us. Net One products, and also with this today we having a launching of our veterinary pharmacy. It is one of the biggest revolution which Arjun sir is bringing into the market to support all the farmers, and this is the way we can save the animals and save the nature. So this is a really great honor for all of us that today with this way we can make our in India with a healthy nation, with also green nation also through the generic Aadhaar veterinary pharmacy by saving animals. So I would like to request and invite Arjun sir specifically on this occasion to share his views for this occasion. Firstly, I
I will thank you, Amruta Didi, for coming over here to support the expensive medicines Mukta Bharat, because today what products we have launched, it is not just a product but a real Aadhaar for every Indian citizens on their monthly medicine. Because टुडे वी सी ऑन ग्राउंड, मतलब मैं हमेशा पूरे दुनिया देश में घूमता हूँ, वहाँ पर गांव-गांव में जाता हूँ, मैं चीज देखता हूँ कि आज जनरिक आधार की वजह से जो सीनियर सिटीजन होते हैं, पेंशन होल्डर्स होते हैं, उनका जो 10-10 हज़ार का मेडिसिन का बिल आ रहा है, वो सिर्फ आज 2-2 हज़ार 3-3 हज़ार आ रहा है। क्योंकि बिकॉज टुडे आज कोरोना के बाद में हर एक इंडियन का जो बजट होता है मेडिसिन के ऊपर, वो बहुत कम हो गया और उनको मेडिसिन खरीदने तो है। एंड टुडे एज पर 60% people in India cannot buy the medicines due to the unnecessary high price of the product. So today what we are making a revolution and impact into the healthcare industry. I really thank for coming over here to launch this new range of products, because मैं मतलब बीच में रतन सर से मैंने बात किया, अमृता दीदी is going to come to launch our new product. So he told me a first word that she is really very creative woman and really thinking very innovative always. So मतलब मैं भी जब भी अमृता मैम को मिलता हूँ तब एक नया चीज वो मुझे अभी हम लोग भी डिस्कसिंग, तो एक नया विचार रहता है, एक नई थॉट रहती है, इनोवेशंस रहते हैं। सो आई बिलीव हमारे वेंचर में बहुत उनके आइडियाज हो, इनोवेशंस हो, लोगों तक पहुंचने की, क्योंकि दिस इज नॉट जस्ट अ वेंचर, दिस इज एन रियल नीड ऑफ द कंज्यूमर्स। बिकॉज आज इंडिया में हर एक चीज अगर हम देखेंगे तो अफोर्डेबल हो गई, सिर्फ दवाइयाँ छोड़ के। आज अपन गाँव में जाएंगे, वी विल सी दैट पीपल कैन नॉट बाय द मेडिसिन। कैंसर के मेडिसिन जो होते हैं 1-1 लाख रुपए के होते हैं। वी आर ट्राइंग टू ब्रिंग दैट 15,000 रुपीज, 10,000 rupees. In Corona also, for many people we distribute remdesivir free of cost. So I believe that today and when our youth, because of Generic Aadhaar revolution into the entire India, we are proud to say that 1500 से ज़्यादा हम लोग ने micro entrepreneurs we have created Didi. So that micro entrepreneurs, we are not just creating jobs, but we are also creating entrepreneurs on ground. तो 1500 entrepreneurs जब हम create कर रहे हैं, तो आज हमारे युवा, हमारे जो मोदी जी कहते कि we have to be 5 trillion economy, 10 trillion economy. So our youth is one of the biggest pillar, because China says that they have the one of the biggest population of the youth. But मैं कहूँगा कि उन्होंने उनके youth को उनका liability नहीं बनाया, productivity बनाया. But in our India we have the youth. अभी हमारा टाइम है कि हमारे youth को अभी हमारा productivity बनना है. अगर our youth बिना वो productivity, हमको US बनने से कोई नहीं, but हमको इंडिया बनने से कोई नहीं रोक सकता. फॉर्चुनेट फॉर दैट एंड ऐसे ही मुझे ब्लेसिंग्स आपके दीजिए. गौरव दादा मेरे साथ में हमेशा सपोर्ट, मतलब उनका मेंटरशिप रहता ही है. सो थैंक यू वेरी मच टुडे फॉर कमिंग. थैंक यू. मैं अभी रिक्वेस्ट करूंगा आदरणीय अमृता जी को कि वो भी उनके विचार यहाँ पे व्यक्त करें एक ब्लेसिंग्स के फॉर्म में. टीम जनरिक आधार, अर्जुन लीडिंग यू, आणि प्रिय बंधू भगिनींनो, मीडिया, it's an honor today to be here at the product launch, 101 product launch of generic Aadhaar. What a revolution, Arjun. And तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, पण मीडियाला माहित नसेल, हा आहे एक 20 वर्षाचा मुलगा आणि त्यांनी हे साम्राज्य क्रिएट केलंय. स्वतःच्यासाठी नाही, पण आज प्रत्येक मिडल क्लास माणसासाठी, प्रत्येक गरीबासाठी, ज्याला उपचाराची गरज आहे पण त्याच्या खिशात तेवढा पैसा नाहीये, तर व्हॉट यू हॅव डन इज यू हॅव कन्वर्टेड कन्व्हेन्शनल फार्मा इंडस्ट्री into a socially active industry, and this is credit worthy. तुमची टैगलाइन आहे, दवाइयाँ किफायती दरों में ले जाइए अपने घरों में. So beautiful this is. So जे आपलं ड्रीम होतं to transform affordability from aspirational goals to operational aim, this is what you had created, brought into reality. So it is a matter of pride. 1,500 centers which are operating all across India. Not a small thing when you have these big giants
operating into layers, doubling or tripling the cost of this medicine. यांनी मॅन्युफॅक्चर करणं घेऊन हे डायरेक्ट एंड युजरला आपल्याला पोहोचवलेलं आहे आणि यात आपला फायदा आहे. यात फायदा आहे जॉब्सचा. आज स्त्रियांना, युथला इथे जॉब मिळतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला खूप आनंद झाला ऐकून की यूपी मध्ये त्यांनी 700 न्यू सेंटर्सचा MOU साइन केलेला आहे आपल्या यूपीचे सीएम श्री आदित्यनाथजी बरोबर. आणि मला वाटतं आम्ही जे आयडिया शेअर करत होतो, आपल्या महाराष्ट्रात पण आपल्याला याला खूप जोमाने पुढे न्यायला पाहिजे. जसं त्यांनी आयडिया शेअर केली, रेल्वे स्टेशन्स वर यू शुड हॅव दीज आउटलेट्स. Some of the doctors are operating these outlets, but government hospitals मध्ये तरी याला ऍक्सेस मिळायला पाहिजे आणि याची विंडो ओपन व्हायला पाहिजे. प्रत्येक माणसाला कळायला पाहिजे की ती महागडी जी औषधं आहेत तेवढीच इफेक्टिव्ह ही आहेत. याला पण ट्रायल अँड टेस्टिंग केलं गेलंय. तर हे जेव्हा माहीत होईल प्रत्येक माणसाला, तर आज जी माणसं घेतात त्यापेक्षा डबल टिबल माणसं घेतील आणि त्यांना अफोर्डेबल प्राइसेस मध्ये करेक्ट इलाज भेटेल. आपल्या महाराष्ट्रात आपल्याला टुरिझम आपण पाहतो, मेनली इंटू एज्युकेशन, हेल्थ टुरिझम, आणि त्यातलाच हा एक अविभाज्य भाग असू शकतो की गरीब कंट्रीज असो किंवा दुसऱ्या कंट्रीज असो, तिथले लोक जे तिथे अफोर्ड नाही करू शकत, इथे येऊन आपले मेडिसिन्स सुद्धा घेतील. आणि आउट ऑफ इंडिया ऑल्सो आय थिंक सो यू शुड हॅव दीज सेंटर्स वेअर पीपल नीड. तर मला वाटतं तुम्ही सगळे लोक सोशल एंटरप्रेन्योर्स आहात जे अंडर द लीडरशिप ऑफ अर्जुन काम करत आहात. आणि अर्जुनजी, स्पेशल रिगार्ड्स फॉर युअर मदर. शी इज like standing like rock solid behind you, like a lighthouse. She should be a proud mother and you should be a proud son definitely. आणि तुमच्याकडनं खूप शिकायसारखं आहे. 20व्या वर्षी माझ्यासारख्यांना माहीत सुद्धा नव्हतं की जीवनात करायचं काय. आई म्हणाली तसं करायचं. पण आज तुम्हाला माहित आहे, तुम्हाला भारतात एक रेव्होल्युशन आणायचं आहे, फार्मा रेव्होल्युशन. अँड दिस इज द वे टू गो फॉर अन आत्मनिर्भर भारत, फॉर अ हेल्दी इंडिया, फॉर अन इंडिया विच एम्स ॲट $5 trillion इकॉनॉमी. सो आय विश यू लक. Thank you so much for having me, and I'm extremely impressed. Wherever you need me in my capacity, I will be there for you. Thank you. Thank you.